हॅलो, सर्वांना नमस्कार. आणि सांगायचं होतं असं की रोहित राणीच्या स्टोरीमध्ये आता इंटरेस्टिंग मोड ऑन झाला आहे आणि आणखीन एक टर्निंग पॉईंट येणार आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं. तर आता स्टोरीमध्ये हा टर्निंग पॉईंट येणार आहे आणि आणखीन 2-3 टर्निंग पॉईंट येणार आहेत. तेही इंटरेस्टेड असतील. आणि मग त्यानंतर रोहित कुमार आणि अल्लड राणीची पुन्हा लव्ह स्टोरी स्टार्ट होणार आहे. तर मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे त्यांची क्यूटवाली लव्ह स्टोरी पाहण्यासाठी आणि लिहिण्यासाठी सुद्धा. ॲक्च्युली मला खूप आवडतं ते लिहायला. आणि पण आता काय करणार, स्टोरीची गरज आहे आणि तुम्हालाही सबर करावा लागतो आणि मलासुद्धा नाइलाजानं ते लिहावं लागतं आहे. आणि कारण मीच तुम्हाला समजावून दिलेलं आहे की सब्र का फल मीठा होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आणि मलाही वाट पाहावी लागणार आहे. पण त्यानंतर मात्र सगळा खुलासा झाल्यानंतर मात्र रोहित कुमारांचं काही खरं नाही. कारण आपली राणी सहजासहजी माफ करत नाही. ती पण हट्टी आहे. आणि तर असं काहीसं होणार आहे. तर मला इतकं काय सांगायचं होतं की तुम्हाला जशी घाई आहे ना, ताई प्लीज लवकर त्या दोघांना समोरासमोर आणा. ताई प्लीज लवकर त्या दोघांना समोरासमोर आणा. तर उद्या ते समोरासमोर येतील. आणि कोणीतरी म्हणालं की ताई 2 एपिसोड टाका. तर ठीक आहे, चला 2 एपिसोड येतील उद्या. कारण आज मी सुट्टीच घेतलेली आहे. तब्येत बरी नव्हती तो भाग वेगळा. पण म्हटलं चला, एकही सुट्टी नाही घेतली अजून मी जूनपासून आणि आज सुट्टी घेतली. आणि सुट्टी घेतली तरी घरची कामं चुकत नाहीत आणि आपलं हेही काम चुकत नाही. आणि मग आहे एकटीच घरी आणि आता छान चहा घेऊ असा वाटतोय. मस्त एकटीच ब्लँकेटमध्ये बसले आणि आता थोड्या वेळाने जानूला फोन करेन आणि ब्लँकेटमध्ये बसायला इन्व्हाइट करेन. आणि ते माकड रोज स्वतः घरी असायचं आणि मी स्कूलमध्ये, आणि आज मी घरी आहे तर स्वतः स्कूलमध्ये. असो. तर त्या दिवशी काय केलं माहिती आहे का, आमच्या चावट अर्जुनरावांनी दिवसभर बाहेर थांबले. आणि मी नाही का सांगितलं रविवारी मनोगतमध्ये थांबले बाहेर आणि फोन केला. काय करताय? तर काय उत्तर काढतोय, चावट उत्तर. आणि मग मीही दिवसभर उपाशी होती, तेही दिवसभर उपाशी होते. आणि मग संध्याकाळी ढोकळा घेऊन आले. मला ढोकळा पण आवडतो. तर असो, हे असंच चालत राहतं. चलती का नाम गाडी, ओके नाही. आयुष्य हे असंच असतं. आणि आयुष्याकडून फाजील अपेक्षा आपल्या तरी नाहीत बाबा. नवऱ्यानं कधीच ओरडू नये. नवऱ्यानं सतत लाड करावा. नवऱ्यानं सतत झोपाळ्यावर बसवून ठेवावे. असले फाजील लाड आपले नवऱ्याकडून अपेक्षा फाजील नाहीतच. नवरा हा रागवणाराच असतो. नवरा हा उशाचा सापच असतो. तो चिडतोच. हे माझ्या डोक्यात पक्कं होतं. लग्नाच्या आधीपासून मी ऐकलं होतं माझ्या आईकडून. त्याच्यामुळे नवरा हा असाच असतो. असू द्या, काय त्यात एवढं. पण आपणही त्या नागोबाला चांगलं सांभाळतो. कसाही असला तरी सांभाळतो. आणि ते सांभाळण्याचं स्किल असावं लागतं. सगळ्यांनाच ते जमत नाही बाबा. ज्या लाडक्या असतात ना आईबापाच्या, पापा की परिया,
त्यांचं खूप अवघड असतं. ज्यांच्यामध्ये पेशन्स नसतात, सगळ्यांना समजून घेण्याची ताकद नसते, अशा बायकांचं काही खरं नसतं. त्या कोणालाही समजून घेत नाहीत. खूप खूप अवघड असतं ते. आणि म्हणून समोरच्याकडून कमी अपेक्षा ठेवल्या आणि आपण इतरांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच आयुष्य सुंदर असतं. पण सगळ्यांनी माझ्याकडूनच म्हणजे मलाच बघत बसावं, मलाच सगळं द्यावं, मलाच VIP ट्रीटमेंट द्यावी, हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना कळायला हवं की कसं राहायचं आहे ते. तर ठीक आहे, उद्या मग पाठवू ना 2 एपिसोड? मला सांगा नक्की कमेंट करून. चला, अजून काही सांगण्यासारखं आहे का? तर बिलकुलच नाही. आणि मी आता बरी आहे. ओके. आणि आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्ताच म्हणाले की इतरांकडून अपेक्षा कमी ठेवायच्या आणि माणसानं स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवाव्यात. कारण आपल्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या तर आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि आपण स्वावलंबी होतो आणि आपलं तेज निखरतं. आणि दुसऱ्याकडून जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा समोरचा सक्षम आहे का आपल्या अपेक्षा पूर्ण करायला? कदाचित तो सक्षम नसेल तर तो नाही करू शकत, मग आपल्याला त्रास होतो. किंवा तो सक्षम असूनसुद्धा आपल्याला त्रास व्हावा, आपल्याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम तो ह्या अपेक्षा पूर्णच करत नाहीत. आपण एखाद्याची मदतीची अपेक्षा करतो, उदाहरणार्थ सासू जाऊ आहे का नाही, नणंद, मैत्रीण, खडूस, तर त्यांच्याकडून जर अपेक्षा आपण व्यक्त केली की ती आता माझ्या मदतीला येईल, तर घरी झोपतात मुद्दाम पण येत नाहीत. कारण त्यांना आपल्याकडे यायचं नसतं, आपल्याला त्रास द्यायचा असतो. करू दे की तिला काय होतं आहे, मरू दे की तिला काय होते असं म्हणतात. त्यापेक्षा अपेक्षा करायचीच नाही. आपणच आपल्या क्षमता वाढवायच्या आणि आपणच आपल्या अपेक्षा पूर्ण करायच्या आणि आपलीच ताकद वाढते जर आपण एकटीनं ते काम केलं तर. एखादी वस्तू तुम्हाला हवी आहे आणि यानंच आणून दिली नाही, त्यानंच आणून दिली नाही, त्रास होतो. बरं, आणली तरी एवढ्याच किमतीची तेवढ्याच किमतीची असं असतं. तर आपणच आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने जर हातपाय खोडले ना तर नक्कीच यश आपल्याला भेटतं आणि आपण स्वावलंबीसुद्धा बनतो. लक्षात घ्या, माणूस मोठा इतरांनी केलेल्या अपमानामुळे सुद्धा मोठा होतो बरं का. त्यामुळे कोणी जरी अपमान वगैरे जरी केला ना तर जास्त मनाला लागू द्या, पण तो डोक्यात धरू नका. अपमानाचा बदला कधीच समोरच्याचा अपमान करून घ्यायचा नाही, हो की नाही. राग येतो, पण त्यानं कशाबद्दल अपमान केला आहे आपल्याला जाणीव करून देण्यासाठी की आपण चुकलो आहे म्हणा किंवा आपण काय करतो हे दाखवून देण्यासाठी. पण म्हणून अपमानाचा बदला घेताना त्याचा अपमान करायचा, जशास तसं वागायचं आणि विषय संपला असं नाही करायचं. तर अपमानाचा बदला समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असं मला तरी वाटतं. आणि मी तसेच करत असते. कमी लेखले ना आपल्याला तर आपण गुपचूप प्रयत्न करायचे आणि आपण स्वतःला सगळ्यांच्या समोर चांगलं सिद्ध करायचं आणि ते आपोआप गप्प होतात. त्यांना उत्तर मिळतं आपल्या यशातून, आपल्या कृतीतून. आमच्या थोरल्या मॅडमना असंच उत्तर माझ्याकडून मिळाले आणि आता तिला इतकं बघवणं झालं की ती माझ्याकडे बघायचं टाळते. भेटलो नाही आम्ही त्यानंतर 1 वर्ष झालं. ती माझ्याकडे बघायचं सुद्धा टाळते आणि तिला इतकं बघवणं की ती स्वतःच विषय काढून मागे बडबडते, शिव्या देते. आमच्याजवळ येऊच नका असं म्हणते. कारण का, तिला नाईलाजाने बघावं लागतं ना माझ्याकडं आणि तेच बघवत नाही. तिला असं वाटतं की आम्ही तिला दिसूच नाही.
कारण तिच्यापेक्षा वरचढ आम्ही आहोत म्हणून. तर अशी लोक असतात. हो, काय करायचं आता अशा लोकांना, जी मुद्दाम असं करतात. तर असो, तो एक न टळणारा प्रश्न आहे. सख्खी जाऊ होऊन आली ना ती आपल्या नशिबात. आणि मला फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा आहे की ती बाई सुधरावी. आणि मी वाट बघते की ती केव्हा सुधरेल. सगळे म्हणतात नाही सुधारणार, पण मला नक्की खात्री आहे ती सुधारणार आणि ती स्वतः होऊन माझ्याशी बोलायला येणार. हा दृढ विश्वास आहे माझा. आणि ज्या दिवशी असं होईल ना, त्या दिवशी मी तुम्हाला नक्की सांगेन मेसेज करून किंवा हे करून व्हिडिओ करून. मग बघू मॅडम कधी सुधरत आहेत. मग आता तुमच्याकडे पाऊस आहे का? पाऊस असेल तर नक्की सांगा. पेपर पण वाचून झाला आहे आज माझा. इतकं छान वाटतं आहे की बास, कारण किती दिवस झालं पेपर नाही, काय नाही. आणि पेपरमधून पण बरंचसं शिकायला मिळतं. क्राईम स्टोरी सापडतात आपल्या. ठीक आहे. तर मुलांना वाचनाची सवय लावा. मुलांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव करून द्या. आणि तुम्ही जाणीव करून दिली तरच त्यांना जाणीव होणार आहे. नाहीतर कोणीसुद्धा जाणीव करून देणार नाही. तुमची सासूसुद्धा त्यांना जाणीव करून देत म्हणणार नाही की बाळा तुझी आई खूप कष्ट करते. ती स्वतःचंच सांगणार. सासू स्वतःचंच सांगते की मी किती केलं तुझ्या बापासाठी, पण तुझी आई तुझ्यासाठी किती करते हे नाही ना आता म्हणताला सांगत. अशा असते त्या या आया. तर लक्षात ठेवा, आपल्या कष्टाची सवय म्हणा किंवा आपल्या कष्टाची जाणीव आपल्या मुलांना होऊ द्या. कारण ते मूल चुकलं तर आपल्यावरच येतं. त्या मुलानं आज चपातीचा एक घास जरी वाया नाही घालवला किंवा घालवलं, मुलं काय करतात बघा, चपाती बाहेर फेकून देतात की नाही. डब्यातून आपण खाण्याची सक्ती करतो, पहाटे पहाटे उठून त्यांना देतो डबा, तर मुलं खात नाहीत, बाहेरचं खाण्यासाठी फेकून देतात. तर त्या मुलांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव नसते बघा. ते धान्य आणण्यासाठी घरात पैसे कुठून येतात, त्यासाठी किती कष्ट करावं लागतं आपल्या आईवडिलांना, याची जाणीव तुम्ही वेळोवेळी करून द्या मुलांना. तर त्यांना जाणीव होईल. नाही तर मुलांचं काय नाही, उलट्या तांगड्या असतातच. एवढं लक्षात ठेवा. आणि चला बाय.